300 रुपये 3.5 आहे ते 700 ये नळगी नाही नळ लावून सुरू सांगा तुम्ही. आणि भाडं थोडं वेगळं, भुसावळवरून माल आला. अरे अरे 20 ये अपनी नदी ओके तू तो नदी से तो बैठून तो वाली आमची काळा माला लोटा पाणी प्यायचा. सांभाळून द्या बाई. हा या वर्षी भाव वाढलेच ना, पण जी पब्लिक आहे माठ घ्यायला येते ती आम्हाला अगदी खालच्या स्तराला भाव मागते. त्यांना वाटते ते महागच म्हणजे स्वस्तच पाहिजे, पण सगळं मटेरियल. सध्या साधारण एका माठाची किंमत काय आणि गेल्या वर्षी किती होती? गेल्या वर्षी आता हा माठ त्यांनी आम्हाला 120 दिला, आता 150 दिला. आता मागच्या वर्षी आम्ही हा 200ला विकायचो, बरोबर आहे. आता तो माठ आम्ही 250-300ला विकतो. रांजण मागच्या वर्षी 320 होते, यावर्षी त्यांनी 380 रुपये रांजण लावला. आता हे लग्नाची भांडी, त्याच्यामध्ये पण ते डिस्टेंबर, ऑइल पेंट कलर, त्याला टिकली टुकली, हे आम्ही सुरतवरून माल आणतो त्याला लावायला. आपल्या हिंदू समाजामध्ये हे घेतात देवकोंडीसाठी वगैरे. भाव कशामुळे वाढले? भाव कच्चं मटेरियल वाढलं, त्याच्यामुळे हे भाव वाढले. त्यांना लोकांचा प्रतिसाद काही नाही. एवढं महाग मातीचं असतं भांड, एवढं महाग मातीचं असतं भांड, असं करतात ते. आणि जाऊ द्या, एखादी बाई असली तर बुवाला म्हणते राहू द्या, हेवा मागच्या वर्षीचा ठेवून द्याल, घेऊ आपण तोच वापरू. पण एखादी असली तर ते म्हणते नाही घ्या, थोडासा छोटा तरी घ्या, 100 वाला तरी घ्या, असे करतात.